जो क्षेत्र आपण निवडलेला आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करतो, त्या क्षेत्राचं खऱ्या अर्थानं आपल्याला वेड लागलं पाहिजे. जर आपल्याला त्या क्षेत्राच्या अभ्यासाचं, मार्गदर्शनाचं, त्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचं वेड जर लागलं तर आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना तुकोबांना इतरांनी, लोकांनी वेडे ठरवले गेले. हो, पण तुकोबांना वेड लागलं होतं, हरिनामाचं वेड लागलं होतं, समाज प्रबोधनाचं वेड लागलं होतं, जनजागृतीचं वेड लागलं होतं. आणि म्हणून ज्या क्षेत्रामध्ये जो माणूस कार्य करतो त्या क्षेत्रामध्ये जर त्याला त्या क्षेत्राचंच वेड लागलं तर त्याला त्याच्या प्रगतीपासून कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून लोक जरी आपल्याला वेडे समजत असतील तरीही आपण जर सत्य कर्म करत असतो, चांगले कार्य जर करत असू तर थांबू नका. कारण दृष्टीचा ऑपरेशन करता येतो, डोळ्यांची शस्त्रक्रिया करता येते, दृष्टी कोणाची नाही. म्हणून तुम्हाला सगळेच चांगले म्हणतील याची अपेक्षा करू नका.